रुपये इकडे काय मालक? काय करती? काय नाही, ते तुऱ्या लावते. अरे तुऱ्या लावती ना, त्या तुराट्या बघ इथं रस्त्यावर आल्यात पार. त्या उचल पाहिलं तिकडे उकाड्यावर टाकून दे. पार गाड्यांनी तुडवलं, काय उपयोग व्हायचा त्याचा? होय मालक. अजून काय? अजून काय नाही, काम कर जरा, अंग हलव पाटापाटा. हो. काल ना तू जेवण केलं 3 तास बसून होती बर का? नाही मालक, पोट दुखत होतं म्हणून. पोट दुखत आहे ना तर मग गोळ्या खायच्या. हा, दवाखान्यात जायचंय का तुला? चल घेऊन जातो आता. नाही नाही, आता राहिलं, आता नाही. हा, हे बघ, तुझ्या आईने एक तर माझ्यावर जबाबदारी सोडली. काल कुठल्या पोरावर बोलत होती तू? ते शेजारचा राम्या होता. हा, नाही नाही, आईने काय सांगितलंय? नोकरी पैसा पाणी इकडं बघा आणि इकडंच काहीतरी लग्न लावून द्या तिचं. काय होय होय मालक. आई आजारी असती ना एक तर. हो मालक. हा. घरची जबाबदारी तुझी आहे ना, हो. तेव्हा मग नीट वागायचं, इमानदारीत काम करायची. हा. काम येतं दामी. हो, हा, हो. चल जा ते तुराट्या लावून घे. त्या मालकाला डाऊट आला काय काय माहिती बाबा. अरे काय करते तू? अरे तू कशाला आला इकडं? हा, तुला भेटायला आलो मी. अरे मी आली असती ना तिकडं बोलायला, माहितीये का? मालकाला नाही काहीतरी समजलंय. मालक म्हणत होता काल कोणाशी बोलत होती. अरे मग माझ्यासोबत बोलत होते, सांगायचं ना तू. कशाला? अरे तुला माहितीये का, आम्ही मालकाकडून 2 लाख रुपये घेतले, तर अजून ते पैसे आम्ही फेडतोय, माहितीये का? जेवले पैसे काय त्याला घेतले तुम्ही? तुला माहित नाही माझी आई आजारी आहे ती? हा, हा? जाऊन दे, मी देऊन टाकन आपलं लग्न झाल्यावर. हा का? हा, मग आजपर्यंत देत नव्हते का? तू देऊन टाकणार होता तर द्यायचे ना. घे बरं मालकाकडून 3-4 लाख रुपये, दे मला माझ्या आईला नीट करायला. ठीक आहे ठीक आहे, मी ना मागन मालकाला. पण ऐक ना, तू नाही का सांग ना ग, लग्न करायचंय म्हणून आपलं. कुणाला सांगू? कुणाला सांगू तर? तू तुझ्या मालकाला सांग, मी माझ्या मालकाला सांगतो. तू तुझ्या मालकाला सांग, मी सांगत नाही. काय मला आता गरज आहे पैशाची, कामाची, कळलं का? जातो. काय लावलंय तुम्ही? हा? काय का तू काम सोडून हे धंदे करते का? अहो मालकीन बाई, त्याला बी पाहिजे होते. काय बी पाहिजे होते? बी आम्हाला मागायचं ना. आणि हे तुला माहिती आहे ना, त्याच्या मालकासंग आपले भांडणं झालेले आहेत. त्या मालकाने पाहिलं, यांनी बघितलं तर किती आरडावारडा होईल. माझ्या मालक केवलं मनावर नाही घेत. तुझे मालक घेत नाहीत पण आमचे घेतात ना. हा, आता हे त्यांना जर कळलं तर तुला माहिती आहे ना, तुला कामावून सुद्धा काढायला लागले. ते इतके भांडणं झालेले आहेत. तू कशाला आला रे इकडं? मी काय आता काम आहे तुझं इथं? मी चाललो होतो, म्हणलं मग माझ्या अचानक लक्षात आलं मला बी घ्यायची, मग मी थांबलो ती इथं. मालकीने का बी घ्यायला? आम्ही येत ना, आमच्याकडे सुद्धा तू यायचं नाही. काय संबंध नाही तुझा आमच्या वावरात यायचं ना, आमच्या कामवाल्या बायांकडे यायचं. समजलं तुला? तू कशाला इकडे येतो रे? चल निघायचं कर. ओ मालकीन बाई, एवढं बोलतो नका, मी प्रेम करतोय इथे बोलती. काय? हा, तरीच म्हणलं तू कस काय इकडे 17 चक्रा मारतो? काय रे हे काय? तिला काही नका बोलू, आमचं लग्न लावून द्या तुम्ही आता. हा. अरे तुला माहितीये का, तिच्या आईच्या दुखण्याच्या टायमाला आम्ही 2 लाख रुपये दिले. तो लय प्रेम होतं तर मग कम नाही तिच्या आईला दवाखाना गेला तू? मी तुमचे पैसे सगळे देऊन टाकन ते 2 लाख रुपये. आमचं लग्न झालं ना, मी तुमच्या मिटून देईन पैसे. हा? एवढं नाही करता येत नका हो तुम्ही. हा, तुला मिटवणारा पैसे. हो, पण हा, देऊ मालकीन बाई टाकतो. थांबा. भांडणं तुमची आणि त्यांचे, त्यात आमचा काय दोष आहे सांगा बर? आमचं एकमेकावर प्रेम आहे. हा. अगं तुमचं प्रेम आहे. आमच्या इथून कामाच्या बाहेर गेल्यावर तुमचं प्रेम. जवळ आमच्याकडे काम करतात तवर एकमेकासंग बोलायचं नाही, यायचं नाही तू इकडं. अवघडच झालं बाबा. म्हणजे तुमचं भांडणं चालू ना आमच्या मध्ये, आम्हाला काय मध्ये घेतात? राम्या, तुझ्या मालकाकडून ऍडव्हान्स घे 2 लाख रुपये. तसे नाही, 20,000 रुपये फिटले त्यातले. 1,80,000 रुपये आणून ह्यांना दे. हा, देऊन टाकन मी तुमचे पैसे. अगं, तो तुझ्यावर प्रेम करतो. त्याचं जर खरंच प्रेम असतं तर तेव्हाच पैसे घेऊन आला असता. मी बोलली नव्हती मालकीन बाई, हे आमचं पर्सनल मॅटर आहे, तुम्ही नका बोलू. काय तुमची भांडण नाही म्हणून आमच्यावर नको उगाच हे करू. आमचे भांडण आहे म्हणून मग अगं तुला पैसे दिले म्हणूनच बोलावं लागत नाही. चल बरं तू तिकडं. तुला कुठं? ते यांच्याकडे चल. मी कशाला येऊ? कशाला येऊ म्हणजे? तुला इथं काम करायचंय तर आमच्या पद्धतीने काम करावं लागत. तुम्ही- नाही तर निघून जायचं इथून. हा, दे ना आम्ही निघून मग. जा रे, पैशाचं निघून बघ जाईल जा. म्हणजे पैसे ठेवायचे आणि मग निघायचं. पोकळ धमक्या नाही येते, कळलं तुला? हा, देतो मग तुमचे पैसे. एवढं नका येत होते त्यावर पण, आणि तिला हात पण नाही लावायचा हा तुम्ही. अगं बाई, हा. काय रुबाब करतो? चल निघायचं कर. जातो तेवढा- लवकर येतील मी तुला घ्यायला. हा, हा. मी जातो आता. मालकीन बाई काय करताय? हा? काय करताय? काय करते म्हणजे? चल तिकडं. तुम्ही तिकडे चला, मग बघू काय करायचं. चल रे, मग हात सो- चल तू पण. आईला हे जाम झालंय. याला आहे ना आईल पण. हे बघितलं का काय गोंधळी? काय झालं काय? काय झालं? तुम्ही जे काल पाहिलं का ते खरंच आहे. म्हणजे आता हे काय लफडं यांचं? तरी तुला म्हणलं नाही तू हो. प्रेम आहे आमचं. हा, यांचं प्रेम आहे. अहो, आणि मी त्यांना बोलले तर ह्यो काय म्हणतो, तुमचे पैसे येत नाही आईच्या दवाखान्याला दिलेले, मी आणून देतो. हा, मग देतो ना आणून. काय देतो आणून? ते तुम्ही 2 लाख रुपये दिले ना, ते मी तुम्हाला आणून देतो. अरे तू तान्या, तुला बोलता तरी येतंय का? हा, चाललंय काय? तिच्या आईने एक तर जबाबदारी माझ्यावर सोडली तिची. पोरगा आमच्या इथं कामाला आहे, पोरगी ती लेकरू कसं तरी पोट भरते, तिला चांगल्या घरी संसाराला लावायचं, तुझ्या ताब्यात देऊ.
मी थांबायला टाकतो. तू थांबवू शकतो. अरे तुला तुझंच सांभाळता येतंय का? तूच एक तर लोकांच्या इथं, अरे आणि ह्यो हरेच्या इथं कामाला आहे का ह्यो? अहो हेच तर तुम्हाला सांगते, आपल्या शेजारचा अरे त्याच्या इथं ह्यो काम करतोय आणि काम करून म्हणतो हिचे पैसे देतो मी तुम्हाला 1,80,000. हा ए बाबा, एक तर त्याची न माझी आहे ना कोर्टात केस चालू आहे, बांधावरनं वाद आहे आमचा. अहो पण ते तुमच्या दोघांची चालू आहे ना, आमच्या दोघांचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये? अरे संबंध कसा नाही बाबा? ती माझ्या इथं कामाला आहे, तू त्याच्या इथं कामाला आहे. मग हो यांचं आहे ना प्रेम आहे, यांना लग्न करायचंय आणि तिला ते पैसे जर दिले तर आपल्याला बयाने राहायचे कामाला. तुम्ही त्यांचं जरा हे करा आणि दस लग्न लावून देऊ जे आपल्याला गडी होईल कामाला. नाही नाही, मी काय म्हणतोय, तुमचं लग्न करायचं विचार आहे डोक्यात बरं का? हो उद्या समजा लग्न केलं, ही गेली बाहेर तू सासरी तुझ्या बरोबर, आणि आमच्या इथं कामाला कोण राहीन? ते तुमचा प्रश्न आहे, तुम्हीच बघा दुसरी कामवाली. आणि असं कसं, तुला मध्ये पैसे दिले होते ना आम्ही, आईचं दुखत होतं तेव्हा, त्याचं काय करायचं? मग ते मिटवतो ना आम्ही. अरे पण एवढं करण्यापेक्षा एक सोपं काम करतो का? सांगा. लग्न झालं ना, सरळ तूच आमच्या इकडे कामाला राहा ना, जोडीनं तुम्ही दोघं. चांगलं राहीणार हे. आणि ते त्यांची काय उचल बिचल आहे का तुझ्याकडे? हा माझे ते त्यांच्याकडे 25,000 रुपये त्याच्या आईला देत नसतंय, बेकार माणूस आहे. येतील ते मला देऊ लावतात माहितीये का? बरं हा. ते जाऊ द्या. ते भेटू नाही तर नाही भेटू, आपण यांचं लग्न लावून टाकू हा. आणि आमचे पैसे तुम्ही दमादमाने मिटिले तरी चालतील. हा. दोघं इथंच काम करा. हा? आमच्या राहण्याची सोय. राहण्याची सोय काय? आता एवढं आमच्या इथं कामाला आहे म्हणलं, वावरात एखादं कोपट देऊ की बांधून तुम्हाला, जमन का नाही? आणि ह्या बा हे आमचं माणूस जरा बोलायला हे थोडंफार बोललं तर ऐकून घे. 2 मिनिटं थांबा. काय करायला येतो मग का हा म्हणूच आणला? हा मग आता ऍडव्हान्स पण आहे, करू 1-1.5 वर्ष काम फिटून जातील पैसे. तिथे हा म्हणतो म्हणताना. ते आम्ही दोघांनी बोललो. हा. हाय आमचं. हा. मग चालतंय. काय नाही. हा. एक काम करू आता, हा तुमच्या गावाकडनं 4 माणसं बोलून घ्या, तुझ्या गावाकडनं 4 माणसं बोलून घे, आणि इथं चांगलं रीतसर लग्न लावून देऊ. आणि तुझा मालक आहे का, त्याच्याशी एकदा तूच प्रेमाने व्यवस्थित सांगून टाक सगळं काय असेल ते. मी नाही बोलायला येणार बरं का तिकडे. नाही मी बोलतो ना त्यांना. हा, काय असेल ते तुझं तू व्यवहार मिटव आणि माझ्याकडे येऊन उभा राहा. आणि त्याने दिले पैसे तर घेऊन ये, आम्हाला तर वाटत नाही देईन म्हणून, पण दिले तर आणतोय तुला होते. देतीन मला माहिती आहे ना, देतीन ते. पण तू कामाचा आहे का? काम करीत होता का तिकडं? काम करत होतो मी. आणि मग हिला काय कसं काय भेटायचा? काम संपलं होते लगेच भेटायला येतो मी. कसं काम संपलं होते कसं भेटायला आता? या हिला चोरून भेटायला यायचं म्हणजे? तुम्ही बी काही विचारिता. हा, बरं आहे तुमचं. चालतंय मालक मग. तुम्ही एक दिवशी मला दूध गावात डेअरीला घालायला लावलं होतं ना, हा तेव्हा आमच्या येताना रस्त्यात गाठ पडली, तिथनं आम्ही बोलतच होतो. मग हळूहळू हा, झक मारली न तुला दुधाला पाठवली मी. आपलेच काम. जाऊ दे मरू दे, आता झालंय ना कस तरी बाई. एक तर पोरग वाटतंय जरा बरं आहे मला. कसं आहे माहितीये का, ह्याच्यात गेले पण ह्याच्यात हुशार आहे. हा, तिची आई बी म्हणली होती चांगलं समजूतदार पोरग बघा आणि व्यवस्थित लग्न लावून द्या. कसं आहे आता शेवटी मालक काय आणि मोठा भाऊ काय, मीच देतो तिचं लग्न लावून. मग काय चालेल ना? हा मग चालतंय, जावा काम करा आता. चालेल, मी बोलून येता. हा, ए फोन बिन नाही ना तुझ्याकडे? माझ्याकडे नाही आता. बरं झालं, नाही तर लग्न जमलं तर 5-5 तास फोनवरच बोलायची. जा होय. काम कर होय. हा काय डोक्याला शीन. हा हिला ह्यो गडी कुठं गेलाय काय नो. त्याला सांगितलं होतं हे पाईप उचलून इकडं पाणी दे राहणार. हा पैप तसेच पडलेत, कुठं गेलाय काय नो साऱ्या सकाळचा. त्याच्याकडे आल्यावर जरा बघावंच लागणार. मला कुठं गेलता? मी तिकडं गेलो होतो. हे पाणी तुला द्यायला सांगितलंय. हा. पाऊस नाही, रान पेरलंय आपलं. हा देतो ना ते पाणी. मला तुम्हाला आहे ना महत्वाचं बोलायचं आहे. काय ते तुमच्या नाही का दूध म्हणतो बांधवलं ते वाद येतं. हा तू आमचं शेजारी पहिलवान. तर त्यांच्या इथं बघा कामाला ती लुपी आहे मुलगी. हा हा तिथं माझं चालू आहे. तुमचं केव्हा चालू झालं? आमचं नाही का आता आम्हाला 2-3 वर्ष झाले तर, पण आता आम्हाला नाही का आताच नाही भेटायचं 2-3 आम्हाला. वर्षात तू असं एकदा काही म्हणला नाही. म्हणलं तुम्ही नाही का लावतात का नाही. मी तरी तुम्हाला 2-3दा हिंट दिली, पण तुम्ही तिला इथे त्याचं नाव ऐकलं उलट म्हणलं नव्हतं आलेलं. पण आता नाही का कवल तर थांबणार मी आता. मग मला काय? लग्न करायचंय. काय करायचं आता? लग्न करायचंय मला. लग्न करायचं. आणि इकडे काय मला कोण आहे मग माझ्याकडे? मला तुम्हाला नाही वाटत का मला चांगलं व्हावं?
नाही, तो हे चांगलं व्हायलाच पाहिजे. मग 2 हाताचे 4 हात व्हायलाच पाहिजे. हा. संसार परपंच होईल. मग मी नाही का त्या काळात मग कामाला देणं तिकल्यात राहीन मग हा. पण ते ठेवीन का तुला? ते म्हणा माझ्या दुश्मनाच्या इथला गडी मी कस काय ठेवू? आणि ते ठेवते ना त्यांना मी बोललोय. बोललाय का? हा. भेटला का त्यांना? भेटलो मी त्यांना. तयार झाले का? ते हा म्हणले तर आणि पण ते 2 लाख रुपये त्यांनी घेतले होते कोणी? त्या मुलीने लुपेने. हा हा. तर मला मग ते 2 लाख रुपये मिटवायचे तर 20,000 दिले तर एक आणि ते मिटवायचे. तर मग त्यासाठी मला त्यांच्या इथं कामाला द्यावं लागल. जाय बा, तो हे चांगलं होत असलं तर मग काय पण तुमच्याकडे दे पण 20,000 रुपये होते ते भेटले आजचे तर ते उद्या देऊन टाकेन मी तुला. भेटन ना. हा, हा बँकेत जाऊन तो हे पैसे देऊन टाकेन. हा चालेल. जाय, कुठं त्या शेजाऱ्याच्या नाद लागत आमच्या. एक तर पहिलवान आहे, हा. तर आमच्या वादावून भांडणं, आणि अजून कुठं भांडणं करतो. तो हे पैसे घेऊन जा उद्या. हम्म. अरे आम्ही एक काम कर ना मग, काय तिलाच आपल्याकडे घेऊन ये ना. नाही मी त्यांना बोललेलो आहे. एक तर मी त्यांना शब्द दिलाय मग ते शब्द हा. मी पाळतो तुम्हाला माहिती आहे. हा, जाऊन दे भाऊ, हा. ते लय फटकाळे कुठं नादी लागतो. जाऊन दे मग, राह तिथंच. हा मी जाऊ का आता? हा, जाय तो आता मलाच पाणी द्यावं लागणार आहे गडी येऊस तर. पाणी देऊन जातो ना. हा बरं दे मग. हा पैसे घेऊन जा उद्या. हा मी तू चालेल. पैशाची तयारी करतो लगेच. हा चालेल.